विद्यार्थ्यांनो, राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये आपण पुढील मुद्दा अभ्यासणार आहोत. याआधी आपण विका राजवाडे यांनी केलेलं इतिहास लेखनातील कार्य बघितलं होतं. आपण आता इथे कंटिन्यू करू. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. म्हणजे भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध जे काही आपला स्वातंत्र्य लढा द्यायचा होता त्यासाठी इतिहास लेखन, स्पेशली राष्ट्रवादी इतिहास लेखन याचा भरपूर फायदा झाला. म्हणजे जोपर्यंत लोकांना आपला इतिहास, आपली संस्कृती, आपल्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान वाटणार नाही तोपर्यंत ते गुलामच राहतील, असं इतिहासकारांचं मत होतं. तर या इतिहासकारांनी जेव्हा भारताचा अभिमान वाढवणारा इतिहास जेव्हा लोकांसमोर मांडला तेव्हा लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली आणि याचा फायदा स्वातंत्र्य लढ्याला मिळाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर, ज्याला इंग्रज 1857चे बंड बनायचे, बंड म्हणजे विद्रोह, त्याला त्यांनी एक नाव दिलं आणि ते नाव समर्पक होतं. ते होतं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर. समर म्हणजे युद्ध. या पुस्तकाचं विशेष महत्त्व आहे कारण की या पुस्तकाने लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याची चालनासुद्धा मिळाली. देशाचा इतिहास लिहिता प्रदेशाचा इतिहाससुद्धा लिहायची लोकांना प्रेरणा मिळाली. लोक प्रदेशाचाही इतिहास लिहायला लागले, फक्त देशाचा नाही तर प्रदेशाचा. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांनी स्वतंत्रपणे लक्ष दिलं गेलं. त्यांचं लक्ष वेधलं गेलं आपोआपच तिकडे. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन कसं होतं? भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर इतिहास लेखन कसं होतं हे आपण आता बघणार आहोत. एकीकडे राजघराण्याच्या इतिहासावर भर देणारं इतिहास लेखन केलं जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहास लिहायला सुद्धा सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू या गोष्टींचा इतिहास अभ्यासण्यासाठी सुद्धा आवश्यकता आहे, या गोष्टींची सुद्धा असं विचारवंतांना वाटू लागलं. मग त्यांना वाटलं की फक्त राजघराण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीचा इतिहास तर लिहितच आहोत, पण सोबतच समाजाचा, विज्ञानाचा, अर्थव्यवस्थेचा, म्हणजे जितकेही विषय आपण आपल्या आजूबाजूला बघतो त्या सगळ्यांचा इतिहास लिहिला पाहिजे असं विचारवंतांना वाटू लागलं. या काळातील इतिहास लेखनामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 नवीन वैचारिक प्रवाह आढळतात. 3 वेगवेगळे प्रवाह आहेत. त्यापैकी पहिला आहे मार्क्सवादी इतिहास, दुसरा आहे वंचितांचा म्हणजे सबाल्टर्न इतिहास. वंचितांचा म्हणजे ज्यांना समाजामध्ये वंचित राहावं लागलं, कशापासून तरी दूर राहावं लागलं, त्यांना ती गोष्ट मिळालीच नाही, अशा लोकांचा इतिहास. नंतर तिसरा म्हणजे स्त्रीवादी इतिहास, म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखन. त्यापैकी आपण पहिला बघणार आहोत मार्क्सवादी इतिहास. आता मार्क्सवादी इतिहासाचा संबंध सरळ कार्ल मार्क्स सोबत लागतो, ज्याला आपण साम्यवादाचा जनक किंवा ज्याने साम्यवादाची कन्सेप्ट मांडली. तर मार्क्सवादी इतिहास काय आहे हे आपण बघू आता. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती व उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. म्हणजे समानतेच्या भावनेने इतिहास लेखन केलं जात होतं हे आपल्याला दिसून येतं. अर्थव्यवस्था जी म्हणतो आपण, त्या अर्थव्यवस्थेमध्ये जी काही उत्पादनाची साधने आहे, जी काही उत्पादनाची पद्धत आहे. आता उत्पादनाच्या पद्धती आपण बघतो, एकीकडे येते भांडवलशाही तर दुसरीकडे येते मिश्र अर्थव्यवस्था आपण बघतो. एकीकडे येते साम्यवाद येतो, तर भांडवलवाद आणि साम्यवाद. साम्यवाद म्हणजे समानतेच्या आधारावर सगळ्यामध्ये विभागणी करणे. भांडवलवाद, ज्या व्यक्तीमध्ये क्षमता आहे तो व्यक्ती समोर जाईल, ज्याच्या क्षमता नाही आहे तो मागे राहील. म्हणजे अशा वेळेस काय होईल, समाजामध्ये श्रीमंत व गरीब अशी विभागणी होईल. साम्यवाद काय म्हणतो, नाही, साम्यवादामध्ये काय म्हटलं जातं, दोन्हीही गोष्टी समान, कोणीही श्रीमंत नाही, कोणीही गरीब नाही, सगळे समान. याला आपण म्हणतो मार्क्सवादी इतिहासाची संकल्पना. तर उत्पादनाची साधने, उत्पादनाच्या पद्धती, उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवांचा संबंध याचा विचार करून हा इतिहास लिहिला जातो. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो त्याचं विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासाचं प्रमुख सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखणीचा जो काही अवलंब आहे तो प्रभावी रीतीने करण्यात काही इतिहासकारांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यापैकी एक आहे दामोदर धर्मानंद कोसंबी. कॉम्रेड म्हणजे साथी. आता कॉम्रेड हा शब्द मार्क्सवादी लोक जनरली वापरतात. हा शब्द तुम्हाला जास्तीत जास्त रशियन लोक वापरताना दिसतील, आणि की कॉम्रेडचा अर्थच होतो साथी, सोबती, मित्र. तर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील
इत्यादींचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. त्यामध्ये डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक सुंदर उदाहरण मानलं जातं. त्यानंतर आहे वंचितांचा इतिहास. आता जसं मी तुम्हाला वंचितचा अर्थ सांगितला होता, वंचित म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला न मिळणे. जसं एखाद्याला पैसा मिळत नाही म्हणजे तो पैशापासून काय झाला, वंचित झाला. समानता मिळत नाही म्हणजे समानतेपासून वंचित झाला. तसंच भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेबरोबरच वंचितांचा इतिहाससुद्धा मांडला जातो. तर बघू आपण. वंचित समूहांच्या इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली. कारण की मार्क्सवादी इतिहास काय म्हणतो, समानता. आणि वंचितांचा इतिहासाचा मूळ उद्देश समानता मिळवण्याचा आहे. कारण की इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे. ही संकल्पना अँटोनियो ग्रामची नावाच्या इटालियन तत्त्वज्ञाने सगळ्यात आधी मांडली. असं म्हटलं जातं की जोपर्यंत आपण तळागाळातल्या लोकांपासून सुरुवात करत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होत नाही. म्हणजे आपल्याला समाजातील, देशातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करायला पाहिजे. या समानतेच्या तत्वावरच वंचितांचा इतिहास मांडलेला आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्याची लोकपरंपरा आहे आपल्याकडे. याचं एक उदाहरण घेतो म्हटलं तर आपण महात्मा फुले यांच्या लेखनातून आपल्याला दिसून पडतं. सोबतच महात्मा ज्योतिबा फुलेंसोबतच डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा यामध्ये भरपूर लेखन केलं आहे असं आपल्याला दिसून येतं. एक महत्त्वाचं साधन आपण वंचितांच्या इतिहासामधलं बघतो. वंचितांच्या इतिहासाला महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केलं आहे. म्हणजे सगळ्यात आधी वंचितांच्या इतिहासामध्ये जर आपण वंचितांचा इतिहास काय आहे ही संकल्पना आपल्याला रणजित गुहांनी मांडून दिली. परंतु त्याच्यापूर्वीच भारतामध्ये वंचिताच्या इतिहासाचा विचार झाला, पण त्याच्याकडे हा वंचिताचा इतिहास आहे म्हणून बघितलं जात नव्हतं. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधीच या पद्धतीचं लेखन करून ठेवलं होतं. पण हे वंचितांचा इतिहासामध्ये येतं याची जाणीव सगळ्यात आधी रणजित गुहांनी करून दिली. महात्मा फुले यांनी लिहिलेलं गुलामगिरी हे पुस्तक, शूद्रांचा इतिहास त्यांनी त्यामध्ये दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांचं होणारं शोषण याकडे त्यांनी लक्ष दिलं. कारण की तुम्हाला माहिती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये 4 वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर या 4 वर्णांमध्ये शूद्र हा सगळ्यात खालचा वर्ण होता, ज्यावर इतर 3 वर्ग ज्या वर्णाचं काय करायचे, शोषण करायचे. म्हणजे जिथे कुठेतरी त्याला जगण्याचा, समानतेचा अधिकारच राहिला नव्हता. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याकडे भरपूर लक्ष दिलं. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा भाग आहे. भारताच्या वसाहतवादी व राष्ट्रवादी इतिहास लेखनाकडे आधीपासूनच दुर्लक्ष केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवली आणि त्यांनी त्यावर लेखन केलं. त्यांच्या लक्षात आलं की हे जे काही होतं हे बरोबर नाही आहे. भारताच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये वंचितांचा इतिहाससुद्धा आलाच पाहिजे. कारण की तो जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी इतिहास लेखन होणारच नाही. कारण की वंचितांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात, भारताच्या राष्ट्रवादी धोरणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. म्हणूनच त्यांनी यांना केंद्रस्थानी ठेवून लेखन केलं. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वर द शूद्रास आणि द अनटचेबल्स हे त्यांचे ग्रंथ एक सुंदर उदाहरण आहे. त्यानंतरचा आपला इतिहास लेखनाचा भाग आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. आता स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलं गेलेलं इतिहास लेखन म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन, सोपी भाषेत. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीला प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचं स्थान व त्यांची कामगिरी या तुलनेने दुर्लक्षित राहिली होती. म्हणजे त्यांना दुय्यम स्थान दिलं होतं. यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांकडे म्हणजे त्यांच्यापुढे हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पुरुषवादी इतिहास लेखकांमध्ये स्त्रियांना सुद्धा पुढाकाराने लिहिता आलं पाहिजे व स्त्रियांचे प्रश्न मांडता आले पाहिजे. हे सगळ्यात पहिलं त्यांच्याकडे समोरचं आव्हान होतं. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचं संशोधन करणे, त्याचं संकलन करणे हे सुद्धा आवश्यक होतं. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार करणे याची गरज त्यांना वाटू लागली. इथूनच स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात झाली. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करण्याच्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रणी आहे, म्हणजे सगळ्यात समोर आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांचा विरोध केला. त्यांनी त्याबद्दल लेखनसुद्धा केलं. सन 1882 प्रसिद्ध झालेला स्त्री पुरुष तुलना ग्रंथ हे पुस्तक भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन करणारं पुस्तक समजलं जातं. सन 1888 पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध केलं. स्वातंत्र्योत्तर काळात
भारतात झालेलं स्त्रीवादी इतिहास लेखन यामध्ये स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क त्या विषयावर या सगळ्या विषयावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड म्हणजे उंबरठा, क्रॉस करणे, पार करणे, फेमिनिस्ट एक्सेस इन सोशल हिस्ट्री, फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी, एसेज म्हणजेच निबंध, इन सोशल हिस्ट्री सामाजिक इतिहासावर, या पुस्तकाचा सुद्धा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई, आता कार्यरत पहिली स्त्री डॉक्टर रखमाबाई, अदरवाईज भारतातील पहिली स्त्री डॉक्टर होती आनंदी गोपाळ, पण ज्यांनी भारतातून डॉक्टर बनून पहिलं काम केलं त्या डॉक्टर रखमाबाई यांच्यासारखी स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात त्यांनी लेखन केलं. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचं लेखन महत्त्वाचं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज, यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेले निबंधांचं संकलन आपल्याला दिसतं. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, ज्यांनी कुठल्याही विचारप्रणालीचा आश्रय नाही घेतला, असे इतिहासकारांपैकी सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचासुद्धा उल्लेख आपण करू शकतो. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा, गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत नावाचं एक मराठी इतिहास लेखन क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली हे लिहून. त्यांचं हे कार्य इतकं लोकप्रिय झालं की त्यांना समाज रियासतकार या नावानेच ओळखू लागले, म्हणजे त्यांच्या त्या ग्रंथाच्या नावाने ओळखू लागले. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रसिद्ध केला आहे. अलीकडच्या काळात यदी फडके, रामचंद्र गुहा यांनी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक व राजकीय चळवळींचा प्रभाव असलेला दिसून येतो. त्याचबरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे व समृद्धपणे विकसित होत गेली दिसते. तर विद्यार्थ्यांनो, इथपर्यंत आपण भारतामध्ये इतिहास लेखन कसं झालं, भारतामध्ये इतिहास लेखनाच्या कोणकोणत्या पद्धती झाल्या, म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन, स्त्रीवादी इतिहास लेखन, मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास, हे आपण बघितलं. सोबतच भारतामध्ये इतिहास लेखन कोणी सुरू केलं, भारतामध्ये इतिहास लेखनाची सुरुवात केव्हा झाली, या सगळ्या गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलो आहोत. नंतरच्या पाठावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.